वहिनी वहिनी परवाच लग्न झालंय. आता चाललोय. तुझा आवडता विषय हनीमून. काश्मीरला निघालोय. लग्नानंतर बायकोचा चेहरा किती गोड दिसतो ना. लग्नानंतर 10 वर्षांनी हेच वाक्य बोलशील. आहे मंजूताईचा नंबर आहे माझ्याकडे. एक सेकंड. नमा 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 एक सेकंड. काय काय साबणाची वडी संपायला आली. ती कुठे भरतेस पिकनिक बॅगेत. नाही ही साबणाची वडी मी ह्याच्यातच ठेवणार आहे. माझं काय म्हणणं आहे, उगाच कशाला हो खर्च. पाहिलं, फक्त चेहरा गोड नाहीये. हे बघ ऐक ऐक. बस बस बस. 3 गोष्टी. मला बोलायला देणारच की नाही. अहो सांगा ना. हे बघ 3 गोष्टी. एकतर ती साबणाची वडी एवढीशी राहिली. हो ना. ती साबणाची वडी माझ्या एका हातालाही पुरणार नाही. दुसरी गोष्ट, आपण ज्या हॉटेलला थांबतोय तिथे ते साबणाची वडी आपल्याला देतात. हो का. आणि तिसरी गोष्ट काय. म्हणजे तू खर्च वाचवतेस, काटकसर करतेस, चांगलंय, पण फायनान्शियली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ माझी नोकरी उत्तम आहे. सेव्हिंग्स केल्यात, FD आहेत, SIP आहेत, सगळं तुला डिटेलमध्ये सांगेन. फायनान्शियली तर टेन्शन घेऊच नकोस. हा बाकी काही काळजी करू नको. आता नवरा तुझ्या सोबत आहे. हा आता आपण मस्त काश्मीरला जाऊया, फिरूया, एन्जॉय करूया, मस्त मजा करूया. किती गोड आहात हो तुम्ही. मला की नाही असाच नवरा हवा होता, अगदी तुमच्यासारखा. तुम्हाला काय सांगू, मी आयुष्यभर एवढ्या खस्ता खाल्ल्यात ना की मला आता बचत करायची सवयच लागली हो. किती गोड आहात तुम्ही. गोड आहे आवाज तुझा, फक्त ऐकत राहावं असं वाटतंय. एक सेकंड. हॅलो. काय रे, ये ती नम्रता संभ्यावर आहे का तिथं. कोण बोलतोय. तुझा बाप बोलतोय, फोन दे तिला. डायरेक्ट बाबांची आठवण काढली. तुझ्यासाठी आहे फोन. कोण आहे. फोन येतोय, कोणाकडनं तरी बोलतोय. कोण आहे. अगं फोन घे. नाही मी बोल. म्हणजे अगं फोन. नाही मला नाही बोलायचं, तुम्ही बोला. अगं तुझ्यासाठी. नाही मला नाही बोलायचं, तुम्ही बोला ना. मला नाही बोलायचं. हॅलो. ती नाही बोलायचं बोलतोय. कोण बोलतोय. मी लोंगे बँकेकडून बोलतोय. लोणघे बँक. लोणगे नाही रे, लोंगे लोंगे. लोंघे नावाची बँक आहे. आता या नावाची बँक आहे का विचारतोय. 10 वेळा येत होती तिकडे लोन घ्यायला, त्यावेळी नाही सुचले. कोण येत होती. अरे बाळासाहेब लोंघे सहकारी बँक. त्या नम्रता संभेरोनं 1.5 लाख रुपयाचं कर्ज घेतलंय. 7 वर्ष झाली अजून फेडत नाहीये ती. 10 दिवस झाले फोन लावतोय, फोन बंद आहे तिचा. घरच्यांनी सांगितलं कुठल्या कोण प्रसाद खांडेकर बरोबर तिचं लग्न झालंय. तूच आहे ना तो तिचा नवरा. हे बघ हे आता तू तिचा नवरा आहे, तू द्यायचे तिचे पैसे. कळलं का रे शाण्या. एक मिनिट तुम्ही नीट बोला. तुम्ही मला ओळखत नाही. ओळखतो रे बाबा, ओळखतो. कर्जबाजारी बायकोचा नवरा. ही काय ओळख आहे. बघ ऐका, एक मिनिट थांबा. हे बघा माझ्या बायकोबद्दल तुम्ही असं बोलू शकत नाही. तुमचे काय पैसे आहेत ना मी परत देईन. तुमच्या तोंडावर येऊन मारीन पैसे. आणि तू नाही दिले ना पैसे तर मी फक्त तुझ्या तोंडावर मारेन. कळलं. हे बघा मी देईन. तुम्ही ठेवा फोन. ठेवू नको. हॅलो. काय हो
हे आता लोंघेवाले येणार आणि मला घेऊन जातील. नाही. मला जेलमध्ये टाकतील. मला कळत नाहीये. आता आपण हनीमूनला जाणार आणि हे काय मला फक्त दुःखच देते. एक मिनिट ऐक. शांत. ठीक आहे यार, 1.5 लाखाचं कर्ज आहे. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम, तुझं कर्ज ते माझं कर्ज. मला घरात आल्या तुम्हाला असं सगळं तुम्हाला सहन करा. रडायचं नाही ना, मला माफ करा. नमा काय करतेस? रडायचं नाही. रडायचं नाही. फोन आला, थांब. फोन आला. तुम्ही फोन नका घेऊ. त्यांचाच फोन असेल आणि मग परत. अगं नाही, हा दुसरा नंबर आहे. 1 सेकंड थांबशील? नाही, 1 सेकंड. हॅलो. हा आरतीड ती नम्रता सांबेराव आहे का रे? कोण? अरे कोण काय? नम्रता सांबेराव आहे का म्हणलं तिड पैलवान? नाही, तुम्ही कोण बोलताय? आम्ही कोण यायला असं आहे का? मी MSJ बँकेमधनं बोलतोय. पतपेढी ना. हा, तुझ्या बायकोनं तिथनं कर्ज घ्यायले. अजून आज मला काय विचार राहिला? तिने घेतले ना कर्ज रे. 3.5 लाख रुपये घ्यायले. किती? माझ्यावर कशाला ओरडून राहिला? मी तुमच्यावर ओढत नाहीये. आणि मग त्याच्या आईला त्या दिवशी येऊन सगळे पैसे मोजून गेली. पार बोटाला थुकी लावून नोटा मोजल्या. आता किती विचारतो का तू? ऐका मी काय. हॅलो. अरे काय ऐकायचं? तू काय मोहम्मद रफी आहे तुला ऐकायला? त्याच्या आईला पैसे घेऊन गेली. फोन करून राहिलो, फोन उचलत नाही. पैसे घेताना 10 वेळा चक्र मारता तुम्ही. नाही ऐका माझं. मी तुमचे पैसे पेड करीन. मी नक्की पेड करीन. उद्या सकाळी जर पैसे मिळाले नाही ना पैलवान, तिथं तुझ्या घरात येऊन तुझ्या थोबाडाचा अख्खा शोकेस बिघडून मी साधा माणूस नाही. तुला कळलं का? अहो 2च दिवस झालेत आता माझे. हॅलो. काय हॅलो? मी येतो उद्या बँकेत येतो. तुम्ही अरे काय त्याच्या आईला कर्ज घेतलेल्या बाईशी लग्न करतो? तुझी काय लाईफ? तू अजून कर्ज घेतलंयस? अगं दुसरा फोन आला. नमा हे काय चाललंय? ऐका ना, मला खूप टेन्शन आलंय. तुम्ही मला असं हे नका करू प्लीज. नमा तू रडू नको. मला कळतच ऐक. रडू नकोस. मी आहे ना. नको रडूस. हा नाही, मी तुला म्हटलं ना, मी तुला शब्द दिला. रडू नकोस नमा. रडू नकोस. मी तुला सांगितलं ना, तुझं कर्ज ते माझं कर्ज. हा रडू नकोस. नको रडूस. ऍक्च्युअल तू रड आणि मला सांग, हे कोणाकोणाकडून कर्ज घेतलंयस? आता दुसरा फोन आला. 3.5 लाख 1.5 लाख हे काय? सांगते. नीट सांग. मी सांगते. हा काय झालं? मी हे जे पहिलं कर्ज घेतलं होतं ना, त्याचं व्याज खूप वाढलं म्हणून मी ह्या MSJ बँकेकडनं पुन्हा एकदा कर्ज घेतलं. इथेच चुकता तुम्ही. एक कर्ज फेडायला आपण दुसरं कर्ज नाही घ्यायचं. ऍक्च्युली गोड वाटत होत. आता ऐक बाळा. नम्रता, ए नम्रता, रडू नको. ऐक, रडू नकोस. हे बघ मम्मी पप्पांना कळेल तू कर्ज घेतल्यास. हे मम्मी पप्पांना कळेल. उगाच त्यांना टेन्शन येईल. रडू नकोस. हा अरे मम्मी. अरे सासरे भाऊ, अगं तुम्ही असे अचानक कसे आलात? नाही, त्यांना कळलं असेल की आपण काश्मीरला चाललो ना, ते आपलं बाय करायला आले. व्हॉट अ सरप्राईज. मम्मी, भाऊ, पप्पा, अहो तुम्ही अचानक कसे काय आले? मला कळतच नाहीये. काय अचानक हे सरप्राईज? काय झालंय? नम्रता, ऍक्च्युली हे सरप्राईज आम्हाला हबीबूनने दिलंय. एक मिनिट. हबीबुल म्हणजे कोण? हबीबू आमचा पठाण. पठाण जो कर्ज देतो तो पठाण. पठाण? कोण हबीबुल आणि कोण पठाण? पठाण आमचा, त्याने आमचं घर जप्त केलंय. पठाणाने घर जप्त केलंय म्हणजे? सगळ्यांना आम्हाला घरातून काढलंय. बसाऱ्यांनी मला आंघोळ पण करू दिले नाही. अरे भाऊजी, मी तर झोपलो होतो. कुठे गेले? मी तर झोपलो होतो. मला मध्येच उठवलं, घर जप्त केलं. थोड्या वेळ झोपतो भाऊजीकडे.
उभा राहा, उभा राहा. झोपत एक- एक सेकंड, मला कोणी काही समजवेल. तुम्ही गॅस सिलेंडर संपल्यासारखं इझिली काय सांगताय? अहो घर जप्त झालाय ना. कोण पठाण, त्याने का घर जप्त केलंय? दावे बापू मी तुम्हाला सगळं सांगते. पतान होतं त्याच्याकडनं आम्ही टक्क्यावरून कर्ज घेतलं होतं. ऍक्च्युली ते आम्ही रिटर्नच नाही केलं ना. यांनी पण कर्ज घेतलंय? अरे कोण आहात तुम्ही? हिने पण कर्ज घेतलं, तुम्ही तिघांनी कर्ज घेतलंय? ऍक्च्युली तिनेच कर्ज घेऊन दिलं होतं आम्हाला, तर ते तीच फेडणार होती ना, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे ऍक्च्युली याचे 5, यांचे 4, तिचे 2, मी जिंकलो होते त्याचे 2, एकूण टोटल म्हणून 14 लाख झालेत. किती? 14 लाख. अरे जावई बापूंना ऐकायला येत नाही. 14 लाख. हो ऐकायला येत नाही म्हणून बोलत नाहीये मी. 14 लाख? अरे हे काय? आपण 14 लाखाचं पठाणाकडून कर्ज घेतलंय? हे नम्रता काय ऐकतोय मी? हे नीट बोला. स्वर आता डोक्यात जातो माझ्या. हे नम्रता, हे काय चाललंय? हे बघा, हे कर्ज फक्त मी एकटीने नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं होतं. म्हणजे अच्छा, म्हणजे काय झालं भाऊजी? सांगू तो, एक मिनिट थांबा. काय झालं माहितीये? नम्रताने कर्ज घेतलं ना, त्याला आई जामीन राहिली. आईने कर्ज घेतलं, बाबा जामीन राहिले. बाबांनी कर्ज घेतलं, त्याला मी जामीन झालो. मी जामीन झालो, जामीन झालं, कर्ज झालं. असं कर्ज झालं भाऊजी. ए गडकरी रंगायतांचा पडदा, कायमचा पडदा पडेल ना तुझा. तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? 14 लाख पठाणाकडून कर्ज ह्यांना कशासाठी घेतलं एवढं कर्ज? सांगते. त्याचं काय झालं, मला ना खूप आधीपासून ऑनलाईन रम्मी आणि सट्टा खेळायची सवय होती, म्हणून कर्ज घेत. काय तुला हिला कळतंय? आणि ती सवय आम्हाला पण लागली. तुमची मुलगी जुगारी आणि ती सवय आम्हाला पण लागली. मी कोणाशी लग्न केलं? मी काय समजलो होतं? एवढी संस्कारी, मला काटकसर करणारी बायको मिळाली, ही कर्जबाजारी बायको आहे. असं नका बोलू. आता कळलं मला. काय? रिसेप्शनला उभा होतो, जो तो येत होता, मला हात मिळवत होता, एक प्रकारचा आधाराचा स्पर्श जाणवत होता. हे कारण आहे. अरे किती नालायक माणसं तुम्ही. नम्रता, काल आहेराची पाकिटं काढली मी पिशवीमधून. हा मम्मी. त्याच्यामध्ये सगळ्या अशा चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. म्हणजे 100 रुपये तुम्ही ठेवून घ्या, 7,400 रिटर्न द्या. असे काय? पैसे नव्हते. नाही. कोणाकोणाकडून घेतलंय कर्ज? मी सांगते. मम्मी. थांबजे कधी दे. अगं मम्मी नको. आता मी खोटं नाही बोलणार. मी सगळं दाखवते तुम्हाला. हे बघा, दे सगळं. याच्यामध्ये सगळी दिसतंय. दिसतंय. संपतच नाहीये स्क्रोलिंग. मम्मी, ते तू नंदीबैलवाल्याकडनं घेतलेलं ते लिहिलं का त्याच्यामध्ये? हा, नंदीबैलावर त्याच्याकडनं ते लिहिलंय. रद्दीवाल्याकडनं पण घेतलं होतं, ते पण लिहिलंय. आणि ते 2 साध्यांवर टप तिच्याकडनं पण घेतलं होतं. अच्छा, हा ते राहिलंच ना. काय? ते एकाने मला हाय केलं होतं बघ, त्याच्याकडनं मी 3,000 रुपये घेतले होते. ते दिले. हा, आणि एकाने मला ऍड्रेस विचारला, मी बोललो तिकडे जा, त्याच्याकडनं पण मी कर्ज घेतलं. आणि ते बोलणारी बाई त्याच्याकडनं घेतलं होतं. टॅटू काढून घेतात, त्याच्याकडनं पण घेऊन घेतो. कुठे चाललात तुम्ही? घटस्फोट घ्यायला वकिलाकडे. असं बोलू नका. आम्ही आता वकिलाकडेच जातो. भाऊजी, तुम्ही जर त्या इनामदार वकीलकडे चाला असाल ना, जा थांबा. त्याच्याकडनं आम्ही 50,000 रुपये घेतले.